तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर अजूनही कर्नाटकमध्येच आहे, ज्या डेस्टिनेशनला जायचं होतं तिथून काहीतरी 100-1 किलोमीटर आम्ही मागे थांबलोय, कारण की रात्र झाली होती आणि नंतर हॉटेल पण मग रूम मिळाला नसता। तर सगळे आता म्हणजे सकाळ झालेली आहे, उरकलंय सगळ्यांचं। पण मी आपलं म्हटलं नाही का, सगळ्यांचं उरकलंय, कारभारी गाडी वॉश करायला घेऊन गेलेले आहेत आणि मी आपलं रूममध्ये इथं व्हॉइस ओव्हर करते, म्हणजे व्हिडिओ एडिटिंग वगैरे करते आधीचे। तर इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे समजली मला, म्हणजे माझ्यासाठी इंटरेस्टिंग वाटली, त्या म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावा। तर मी व्हॉइस ओव्हर करत होते, तर इथं 2 काकू होत्या, आता आतमध्ये गेल्यात वाटतं घरात। तर त्या त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलत होत्या, भांडत होत्या, पण मला असं वाटलं अरे ही लँग्वेज जर आपल्याला आली असती तर किती भारी झालं असतं ना। तर त्यांच्यासारखा आवाज येत होता, तेव्हा म्हटलं आपलं इथला पण एक शूट घ्यावा। तर काय बोलतात ते कळत नाहीये, ते बघा ते काका पण बोलतात ते, तुम्हाला जर आवाज येत असेल तर कळत असेल तर नक्की सांगा काय बोलतात ते। आता मी जरी किती मोठ्याने काही बोलले तरी त्यांना कळणार नाही, त्याच्यामुळे आपलं मी व्हॉइस ओव्हर करते। बघा बरं ऐकायला येते का बघा, जस्ट ते काकांचं काहीतरी काम चालू आहे घरापुढं, पण ते बोलतात ते पण समजत तर काहीच नाही, त्याच्यामुळे मला असं वेगळंच वाटतंय राव। तर फायनली गाडी धुवून आलेली आहे आणि आम्ही बराच वेळ झालं 2 तास झालं गाडी येण्याची वाट पाहत होतो। तर चला गाडीमध्ये आता पटापटा बॅगा भरून घ्यायच्या आहेत, बॅगा वगैरे सगळ्या खालीच आणून ठेवलेल्या। तुमचा हो काय झालं, इथं इंग्लिश शिवाय ऑप्शन नाहीये का? काय झालं? हा नाही पाहुण्याची तर ऑलरेडी परफेक्ट आहे ना पाहुणा, जरा काहीतरी इंग्लिश मध्ये बोलून दाखवा बरं गरीबाला। तर इथं गाडीमध्ये बॅगा भरणं चालू आहे, बॅगा बिगा सगळ्या गाडीत परफेक्ट पाहुण्यांनी बसवलेल्या आहेत आणि चिल्लर पार्टी पण गाडीत जाऊन बसलेली आहे। गणपती बाप्पा तर फायनली सगळे गाडीत बसलेलो आहोत आणि आमचा पुढचा प्रवास चालू झालाय। तर आम्ही निघालो आहोत कर्नाटक मधून तमिळनाडूमध्ये। तर मध्ये एक असा मोठा असा घाट आहे आणि पूर्ण जंगलाचा रस्ता आहे आणि प्रवास आणि मराठी गाणी हे समीकरण खरंच खूप छान आहे। तुम्ही कधी जर लांबचा प्रवास असेल आणि असं निसर्गरम्य वातावरण असेल तर आता तुम्ही समोर पाहू शकता, एकदम असं जंगलाचा एरिया आहे, नुसती झाडं, म्हणजे त्यांनी लिहिलेलं जंगली प्राणी पण आपल्याला काही थोडी दिसणार आहे आणि दिसत पण नाही कधी। तर म्हटलं माकडांशिवाय तर कोणते प्राणी नव्हते, पण जस्ट बघा व्ह्यू, एवढं शांत वातावरण होतं ना। खूप वेळ झाला प्रवास करत होतं, पण प्रवासात भूक लागलेली पोरांना, सकाळी नाश्ता नव्हता केला, पण एकही रेस्टॉरंट या रोडला अवेलेबल नव्हतं। तर जंगलाच्या मध्येच ह्या काकू दिसल्या, म्हणजे त्या तमिळमध्येच बोलत होत्या, त्यांच्याकडे फ्रुट्स वगैरे होते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी होत्या। कन्नडा नॉट एल हा म्हणलं हे कन्नडा। तर इथं डाळी बघा, पेरूला ते पेपडा म्हणतात, ते रताळ, त्यांना विचारा बरं काय म्हणतात। पाहुणे काय म्हणतात रताळ्याला? रताळ्याला रताळ कसं नका डोक्यावर ताण देऊ, शाळा सोडली द्या तानाबाईन, तुम्ही मला विचारा। तरी ह्या त्या काकू तेलुगूमध्ये बोलत होत्या का तमिळमध्ये बोलत होत्या ते समजत नव्हतं, त्यामुळे पाहुण्यांच्या डोक्याला ताण यायला लागला। मग सीमा खाली उतरली आणि त्यांच्याशी बोलू लागली। पेरू सगळं आहे आपल्या इकडसारखं, सगळं डाळी वगैरे। काय म्हणतात ते कैरीला यांच्या इकडं? ₹50 मग त्यांच्याकडनं मस्तपैकी खटपन्ना, सॉरी कैरी घेतली, आय थिंक कट वगैरे करून घेतली। खटपन्ना, कैरीला खटपन्ना म्हणतात इकडं। तर ते आम्हाला विचारलं की नाही का एवढं मोठं जंगल आहे आणि आतापर्यंत आम्हाला एकही रेस्टॉरंट दिसलं नाही, तर तुम्ही सगळं कुठून आणली फ्रूट किंवा ह्या डाळी? तर त्या म्हटल्या आमच्या इथं जंगलात येतात आणि सीझन नसतानाही ह्यावेळेस कैरी खायला भेटली। काय म्हणतात त्याला, विसरले काय भाषा? बिलवर बिलवर बिलवर
तुमची शॉपिंग झाली आहे का नाही? आता ते कशाला ते सांबार मध्ये टाकतात ते लोक, तुम्ही काही हे करताय? सांबार मध्ये टाकतात ते लोक आणि तुम्ही राईस पांगू राईस. बांबू राईस. बांगू नाही, पांगू म्हणले ते. पहिला ब्राऊन होता. बांबू राईस. तर पायनॅपल आहे, पायनॅपल. तर पायनॅपल हे एवढं ज्युसी होतं ना, तर रॉ पायनॅपल कसं असतं त्या पद्धतीने एकदम मस्त होतं. ओरिजिनल म्हणजे कोणतंही केमिकल विरहित. तर त्या म्हटल्या की जंगलातलं आहे त्याच्यामुळे ते तसं आहे. थोडंसं आंबट गोड रिअल पायनॅपल वाला फ्लेवर होता. मस्त आहे. येणार म्हणजे 100. तर दुपार होत आलेली, कोणीही नाश्ता केला नव्हता त्याच्यामुळे सगळेजण फळांवर तुटून पडले होते आज. तर ऑक्टोबरमध्ये कैरी खायला भेटल्यामुळे मी जरा जास्त खुश होते. तर रस्ता पास करत करत आम्ही कर्नाटक आणि तमिळनाडूच्या बॉर्डरपर्यंत पोहोचलेलो आहोत. बॉर्डर म्हणजे चेकपोस्ट. तर आपल्याकडे काही प्लॅस्टिक वगैरे आहे का, तर त्यांनी इथं पण काढून घेतलं. काही बॉटल्स वगैरे असेल तर जंगलात टाकू नका वगैरे म्हणून. तर आता इथून पुढे घाटाचा रस्ता चालू होणार होता. तर आमच्या गाडी पुढे 2-3 गाड्या होत्या, त्यांचं पोस्ट चेक झालं, त्याच्यानंतर वेळ आली आणि झालं मग पुढचा प्रवास चालू. तर आता फायनली कर्नाटक सोडलेलं आहे आणि तमिळनाडूमध्ये प्रवेश केलेला आहे, कारण की आपलं पुढचं डेस्टिनेशन हे तमिळनाडूमध्येच आहे. तर बॅकग्राऊंडला तुम्हाला गाणं ऐकू येतच असेल. मराठी गाणी आणि प्रवास एक नंबर कॉम्बिनेशन असतं, कारण ते आपल्याला समजतात. कारण की जर आता गाडीत FM लावायला गेलं तर वेगळंच काहीतरी सुरू होतं, ते समजण्याच्या पलीकडेच आहे. तर कोंबेतर थोडंसं लँग्वेजचं हे होतंय, समजून घ्या. कोंबेतर अजून 113 किलोमीटर आहे. तर अजून 113 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. आता कुठपर्यंतचा प्रवास आहे डोंट नो, किती वेळ जंगल लागते, कारण की घाट खूप मोठा आहे. पण जेव्हापासून राजस्थानचा मागल्या वर्षी प्रवास केला आहे ना, म्हणजे आता तेव्हा काही ब्लॉग वगैरे चालू नव्हते, पण जेव्हापासून राजस्थानचा प्रवास केला आहे ना, तेव्हापासून प्रवासाचं काहीच वाटत नाही. कारण की दिवसभर आम्ही गाडीत बसून असायचो. कारण की तिथले पॉईंट खूप लांब लांब आहे, ते कव्हर करणं थोडंसं हे होतं, त्यामुळे प्रवास जास्त होता. त्याच्यामुळे सवय अशीच लागली की आता प्रवासाचं म्हणून असं इतकं काही वाटत नाही. तर तुम्ही हा जस्ट घाट पाहून घ्या, कारण की जेव्हा कर्नाटकमध्ये होते ना, तेव्हा काय डोंगर वगैरे नव्हते. तर आपण तमिळनाडूला निघालेलो आहोत आणि डायरेक्ट असा घाट उताराचा रस्ता आहे आणि दृश्य इतकी भारी भारी दिसत होते ना, एकदम जंगल आणि हवा पण एकदम छान होती, प्रसन्न वाटत होतं. आता असे टर्निंग पॉईंट होते, त्यामुळे तिथे थांबून थोडंसं फोटो वगैरे काढणं चालू होतं. पण तुम्ही जस्ट समोर बघा, पूर्ण एकदम झाडी जंगल, दूरपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत झाडं दिसतात ते. कारण की इथं वस्ती वगैरे नाहीये, डायरेक्ट घाट आहे, खूप मोठं जंगल आहे. तर पूर्ण घाट उतरल्यानंतर एक अशी टपरी म्हणजे असं छोटंसं दुकान दिसलेलं. अशी जास्त वस्ती वगैरे नव्हती, पण मंदिर होतं त्यांच्या कोणत्या तरी देवाचं. तर आता इथं खायचं काय खूप मोठे प्रश्न पडलेले, खायला काय भेटतंय चला पाहूयात. भाषा कळत नाहीये, भाषा कळत नसेल तर कसं बसं का होईना भाषा चेंज करून पाहिली गुगल लेन्सला आणि मग व्हेज पप ऑर्डर केले, म्हणजे खारी पॅटीस. आणि मग भूक लागलेली काय, मग भुकाच्या तडाख्यात खाऊन घेतले सगळ्यांनी. नाश्त्याला थांबलेलो, दुपारचे 1 वाजले ते, पण इकडं काही रेस्टॉरंटच नाहीये, त्याच्यामुळं व्हेज पप खाल्ले ते, म्हणजे आपल्या भाषेत खारी पॅटीस. आणि म्हटलं बघूयात आता कुठं भेटते का, भेटलं तर डायरेक्ट जेवणच होईल. मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि निघालो पुढच्या प्रवासाला, कारण की कंबेतरमध्ये आपल्याला 4 ते 5 वाजेपर्यंत पोहोचायचंच होतं, कारण 7:20चा लाईट शो मिस नव्हता करायचा. तर आता वाजले ते 3:15, आता 3:15 वाजले ते आणि कर्नाटक तमिळनाडू पास करत आलोय. त्याच्यानंतर कसं बसं का होईना एक रेस्टॉरंट भेटले, तर चला बघूयात. कारण की पूर्ण जंगल एरिया होता आणि त्याच्यामुळं काही खाण्यापिण्याचे लय वांदे झाले, ते सकाळचा नाश्ता पण खारी पॅटीसनीच झालाय. तर आमचं सर्वांचं मस्तपैकी दुपारचं जेवण झालं आहे. फायनली हॉटेल भेटलेलं चांगलं आणि त्याच्यात झालं मग
जेवण व्यवस्थित आणि आता निघाले पुढच्या प्रवासाला. तर मंडळी फायनली 3 ते 4 तासांच्या प्रवासानंतर आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. तर इथं बऱ्यापैकी गर्दी होती, म्हणजे कम्युटरपासून जवळपास 20 ते 25 किलोमीटर आतमध्ये आहे. जस्ट पार्किंगसाठी पे वगैरे करावं लागतं, कारण की मूर्तीपाशी जाण्यासाठी किंवा लाईट शो पाहण्यासाठी तिकीट वगैरे नाही आहेत काहीच. तर मंडळी फायनली आम्ही पोहोचलोय. सोर्स ऑफ योगा म्हणतात, तामिळनाडू. शंकराची मोठी मूर्ती दिसते बघा पाठीमागं. तर जस्ट पार्किंग बघा गाड्यांची, म्हणजे महाराष्ट्रामधल्या पण बऱ्याच गाड्या दिसतात आहे, MH12 वगैरे. जस्ट पार्किंग बघा, एवढी गर्दी आहे. आणि जस्ट पोहोचलोय आणि वातावरण पाठीमागं सुपारीची झाडं, डोंगर आणि आकाशात पण असं वेगवेगळं हे झाले. आकाशात पण असं वेगवेगळे ढगांचे आकार झालेले आहेत. तर चला जाऊयात पुढं. तर इथं आमच्या बच्चा पार्टीचं फोटोशूट चालू आहे. इकडं हाय. तर सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे. तर म्हटलं आपण व्हिडिओ काढून घेऊयात, नाही का गौरव? येऊ शकता. फायनली वन ड्रीम कंप्लीट. अजून तर पूर्ण भारत फिरायचंय का गौरवबाई? एक कंप्लीट होते ना, आताशी एक झाले. सेकंड ड्रीम नेक्स्ट इयर. राईट, पाहत राहा. फोटो काढा ना, तिथं वरती क्लिक करा फोटो आणि पाठीमागची मूर्ती पण आली पाहिजे ना. पाहुणे बघा. तर मंडळी साधारण म्हणजे कालच पोहोचायचं होतं, पण असं वाटलं की गुगल मॅपने थोडासा रस्ता चुकवला होता, त्याच्यामुळं थोडंसं यायला उशीर झाला. पण ह्याच टायमिंगला आम्हाला यायचं होतं, कारण की इथं नंतर नाईट शो असतो, तो पण पाहायचा होता, त्याच्यामुळं लवकर आलेलो. 2 दिवसांच्या प्रवासानंतर फायनली आदियोगी शिव इथं तमिळनाडूमध्ये पोहोचलो आहे आणि सगळे एकदम हॅपी आहे. आणि इथं सगळ्यांचं फोटो काढणं चालू आहे, कारण की मेमरीज राहतात ना शेवटपर्यंत. जस्ट मेमरीज कलेक्ट करत राहायचं. तर मंडळी साधारण 7:30ला लाईट शो चालू होतो, 10 मिनिटाचा असतो तो. याचा पण पूर्ण व्हिडिओ शूट केला आहे, पण या व्हिडिओमध्ये टाकला असता तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. याच्यानंतरचा तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, पण जस्ट त्याच्यातला छोटासा म्हणजे स्टार्टिंगचा एक छोटासा पार्ट टाकला आहे. पण पूर्ण व्हिडिओ नक्कीच लवकर येणार आहे. तर आय होप तुम्हाला आजचा आपला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.